विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा जाता अनुभव ऐसा जाता अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे तया जवळी असे देवा तया जवळी असे पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने कामा क्रोधा नाही काम क्रोधा नाही होती झाली समता झाली समता देवा तया जवळी असे देवा तया जवळी असे पाप माझे दर्शने पाप माझे दर्शने तुका म्हणे भेदाभेद तुका म्हणे भेदाभेद केला वाद खंडोने अर्चना वर ये देवा तया जवळी असे देवा तया जवळी असे पापनासे दर्शने पापनासे दर्शने हो हाला टाळकरी हाला विठोबार कुमार विठोबार
हा 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 टाळी वाजवा सर्वजण बसलेले खाली मान घाल पप्पू खाली बघ वा वा एकदा टाळ्या वाजवा रे सर्वांसाठी छान छान सुंदर उभे असलेले हात तरी या लेका हो हात या इकडे हात ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा ऐसा ज्याचा अनुभव वाजवा टाळ सर्वजण ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा आवाज अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव वडून ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेवा सत्यत्वे वा वा विश्वदेवा सत्यत्वे विश्वदेवा सत्यत्वे विश्वदेवा सत्यत्वे विश्वदेवा सत्यत्वे विश्वदेवा सत्यात्वे देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे सत्त्वे विश्वदेव सत्त्वे विश्वदेव सत्त्वे विश्वदेव सत्त्वे विश्वदेव सत्त्वे विश्वदेव देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे पापनाशे दर्शन पापनाशे दर्शन
बापणाचे दारुजण पापणाचे दर्शने पापणाचे दर्शन पापणाचे दरुजन पापणाचे दरुजन देवतया जवळी असे देवतया जवळी देवतया जवळी असे देवतया जवळी पापनाशे दर्शने पापनाशे दर्शने पापनाशे दर्शन पापनाशे पापनाशे दर्शन पापनाशे दर्शन बोला बोला देवतया देवतया टाळी वाजवा सर्वजण. धन्यवाद. महिला मंडळ पुढं करा जरा, पुढं जरा पुढं. पाठीमाग महिला येत आहेत. पुरुष मंडळ पुढं करा जरा, मध्ये मध्ये जागा ठेवू नका. जरा पुढं. बोला बोला बोला.
देवाचं भजन करा सर्वजण. आला आला विठाला पंढरी आला आला कुंडली वर बोल श्री ज्ञानदेव तुकाराम. परत परत एकदा थांबा. एक मिनिट थांबा. आता बोलू नका कोणी. समोर जे बाहेर बसलेत ना, माझी विनंती आतमध्ये येता का? पृथ्वी देवतया जवळी असे पापनाशे धरुषणी काम क्रोधा नाही चाली होती झाली समता देवतया जवळी असे पापनाशे धरुषणी तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनाशे धरुषणी महायोग पीठी तटी भीमरथ्या वरम पुंडरी काय धातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा चक्रपा झाले कथेचा विचार चक्रपा झाले कथेचा विचार बाबाजी सद्गुरुदास यांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय ओम नमो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो बोला बोला सर्वजण पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळयासे पापनाशे धरुषणे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा संत महात्म्यांचं यथार्थ लक्षण वर्णन करणारा
अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. हा 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 विठ्ठल गत वर्षाप्रमाणे या ठिकाणी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्री बिरदेव जन्मोत्सव सोहळा, त्याचबरोबर श्री तुकाराम महाराज गाथा पारायण, श्री विठ्ठल बिरदेव महात्म्य ग्रंथ पारायण व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 46. या 46व्या वर्षापर्यंत आपण खऱ्या अर्थानं हा नामयज्ञ सोहळा घेऊन आलेला आहात. हा सर्वात मोठी ही आनंदाची गोष्ट आहे. हे सोपं नव्हे. 46 वर्ष अखंड पारायण करणं हे सोपं नाही. मला आवर्जून सांगावंसं वाटेल. माझी भाषा कळते ना तुम्हाला, काय वेगळं नाही ना. थोडासा भाषेमध्ये जरा बदल. मी सातारी माणूस आहे आणि तुमच्या भाषेत आमचे मुलं मागाशी तुम्ही एकमेकावर बोलायला लागले की जरा हसायला लागले. तर मी म्हणलं बाळा, त्यांची भाषा या भागातली कोल्हापुरी भाषा, सातारी भाषा फार लांब नाही आपण, पण तरी थोडासा फरक आहे म्हणून बोललो. आजकाल हे सप्ताह चालू होतात पण फार काळ टिकत नाहीत. हे टिकवणं सोपं नाही. म्हणून ही तुम्ही केलेले प्रयत्न आणि भगवान बिरदेवांची असणारी तुमच्यावर कृपा आहे की 46 वर्ष हा नामयज्ञ सोहळा आपण या ठिकाणी चालू ठेवलेला आहात. मला आठवत आहे, मला वाटतं 7-8 वर्षापूर्वी एकदा आलो होतो. इतकं म्हणजे मी क्लिअर नाही सांगू शकणार. 8 नाही, सॉरी, कमीत कमी 12-13 वर्षापूर्वी आलो होतो मी इथे. त्याच्यानंतर हा आज योग आला. चला विषय आला म्हणून बोलून जातो. आज ज्यांच्यामुळे हा योग आला ते म्हणजे आदरणीय आमच्या सर्वांचे मार्गदर्शक नारायणजी खानो देसाई, मोठे भाऊसाहेब. हे मेड्याला DYSP होते आणि त्यांच्या समवेत बसलेले आमचे वडील आदरणीय तुकारामजी देशमुख बापू यांची ही जुनी मित्रता त्या मेढा या ठिकाणी होती. कारण ते स्वतः एक गायनाचार्य, त्यांचं भजन हे महाराज साहेबांना खूप आवडायचं आणि आमच्या भागात साहेबांचा फार मोठा दरारा होता त्या काळात. अगदी म्हणजे आजही त्यांचं नाव, त्यांचं डिसिप्लिन, नियम, म्हणजे त्या नोकरी खात्यात असताना ते आजही आमची लोक त्यांचं नाव काढतात. आमच्या भागात मोठे मोठे कार्यक्रम असले तरी साहेबांना आवर्जून बोलवतात. आजही लक्षात ठेवा. खरंच म्हणजे आपण किती वर्ष जगलो हे महत्वाचं नाही, पण आपण किती त्या जगण्या पाठीमाग आपण काय भूमिका बजावलेली हे गरजेचं आहे. जगताना सगळे जगतात पण मरावे परी कीर्ती रूपी उरावे, अशी ही कीर्ती आमच्या भागात त्यांनी एक काळ फार मोठी गाजवली आमचे देसाई साहेब. आणि अलीकडे एक 6 महिने किंवा 1 वर्षापासून माझी ज्यांच्याशी घनिष्ठ मित्रता झाली ते म्हणजे आपले राजेंद्रजी नारायण भानसे साहेब आता सातारला आहेत. आणि मी विश्वंभर बाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचा मालक आहे. ही मी फक्त आमच्या वडिलांच्या साहेबांच्या आग्रहास्तव ही पलटण मी खरं घेऊन आलो, नाही तर तसं माझं काय त्यांना आणण्याचं प्रयोजन अजिबात नव्हतं. आणि मला त्यांनी सांगितलं होतं की हरिपाठापर्यंत तुम्ही या. पण खरं सांगू का, फार संकट आज दिवसभरामध्ये, असं मला ते घेऊन सांगून तुमचं वर्णन आणखी वेळ नाही घ्यायचा. पण त्या बिरदेवांची इच्छा होती या चिमुकल्या बाळांचे पाय इथं लागावे. लक्षात घ्या, हे विधिलिखित गोष्टी असतात. आम्ही इथं येणं हा ही दैवयोग आहे. ही बाळ इथं येणं खरं सांगू का, अरे भविष्यातले ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत. लक्षात ठेवा, भविष्यातले. आज ही संप्रदायाची भगवी पताका घेऊन महाराष्ट्रभर त्या ज्ञानोबा तुकोबरायांचा गजर करत आयुष्य व्यतीत करणारी ही बाळ आहेत. आणि अशी माझ्याकडे 62 बाळ आहेत. किती महिला मंडळ, माझी भाषा पुन्हा एकदा ऐका. अरे 2 मुलं असली तर तुम्ही छातीवर करून सांगता आमचं एक इंजिनियर आहे, आमचं एक डॉक्टर आहे. आम्हाला 2 मुलं आहेत. आता तुम्ही जर छातीवर करून सांगत असाल तर मी 62 पोरांचा बाप आहे. मी आणखी याच्या पलीकडे तुम्हाला काय सांगू. म्हणजे मी आज फक्त गाडीत बसतील एवढीच घेऊन आलोय. पण हरिपाठाचा आनंद घेतला बरं का आम्ही, जे होते त्यांनी बघितलंय.
फार मला ते मगाशी एक आजी बोलली, तुम्ही उर्वरित 3 दिवस थांबा इथं. म्हटलं नाही आजी, एवढा वेळ आम्हाला पण नाही, खरं एक प्रेमस्तव आलो असो. म्हणून संस्थेतील विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर गायनाचार्य अनिल महाराज तोरणे आपल्या माझ्या बरोबर आले, हे सर्व माझे विद्यार्थी आहेत. गोळे महाराज आहेत, त्यावर गोड मृदंग वाजवणारा हा माझा विद्यार्थी आयुष धनावडे हा या ठिकाणी. बाळा तुझं नाव सांग मला. हा काय? प्रतीक 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 भानसे. हा, या दोन्ही बाळांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा रे. छान छान वाजवतो बरं का. हा खूप छान, पण प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस. आणि बाळा म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यासारखा आहे म्हणून सांगतो, फार गोड मार्गदर्शन असणं गरजेचं आहे ना. छान, भरपूर प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस शिवाय गत्यंतर नाही. घाम गाळावा लागतं, त्याशिवाय विद्यार्थी तयार होत नाहीत कधी. व्यासपीठ चालक महाराज बोला. बाबूलालजी महाराज बोरसे. बोरसे महाराज पंढरपूरकर बरोबर. हा येस, तुमच्या शेजारी. काका हांडे. हा चला, काका अंडे हे सर्व. आणि खरंच या वयात सुद्धा ही मंडळी उभी आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा वाजवा. खऱ्या अर्थानं. अरे माझी थोडीशी कडक भाषा आहे, जरा माफी मागून बोलेल की एवढ्या वयाची माणसं असतानाही त्यांनी इथं उभं राहावं ही आनंदाची गोष्ट आहे. पण त्यांच्यापेक्षा तरणे असणाऱ्यांना हे लाजीरवाण आहे की त्यांनी टाळ घेऊन उभं राहणं, हे लाजीरवाण आहे. जे आहे ते बोलाय हरकत नाही. गोड माझ्या बरोबर एक चौकदार महाराज आहेत, तुम्ही इथलेच आहे का? बरं. त्यांनी माझं मन वेधलंय बरं का. हो, काय हरिपाठात नाचत होते, पहिल्यांदा माग माग सरत होते, मीच रिएटलं त्यांना पुढं. म्हटलं जावा मैदानात एकदा, पण आनंद घ्या बाबा. मला एक कळतं, आनंद घेतला पाहिजे. हे ऐका, परमार्थ ही आनंदाचं स्वरूप आहे. परमार्थात काय शिरावं तर त्यांना आनंद घेतला पाहिजे. ते एक बाबा फेटवाले काय भारी नाचत होती ही मंडळी मगाशी. बाबा खूप आनंद वाटला मला. मी बऱ्याच दिवसातून आलो खरं. तुमचे याही बाबांचा माझा आल्या परिचय झालाय. पेटी मास्तर गोड पेटी वाजवतायत, त्यांनाही टाळ्या वाजवा एकदा जोरदार. हा, टाळ्या वाजवायचा कंटाळा करू नका. हे पहा, ही गोड लाऊड स्पीकर सिस्टीम आहे, तुम्ही इथलेच आहे का? त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ते विनेकरी बाबा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. छान. आता असंच फ्रेश वातावरण ठेवा. किती वेळ? फक्त आगामी येणारे आपले काय टायमिंग असेल मला तुम्ही दिला असेल तेवढ्या वेळेतच मी थांबेन. पण फार महत्वाचं बोलून आज या ठिकाणून जाण्याचा माझा निश्चितच प्रयत्न असेल. परंतु पुन्हा एकदा आदरणीय राजेंद्र साहेब असतील, मोठे भाऊसाहेब असतील व ग्रामस्थ मंडळ, पट्टण कुडोली बिरदेव ट्रस्ट मंडळ, सर्वांना मी मनस्वी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि यथामती येता अवकाश संकल्पित वेळामध्ये अभंगाचा भावार्थ पाहू. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. फक्त माझी सर्वांना एक विनंती असणार आहे, जेवढे इथं बसलेले मंडळी आहेत ना, त्यांनी एक माझी प्रार्थना आहे तुम्हाला, की ही प्रार्थना आहे की ज्या ज्या वेळेस विठ्ठला विठ्ठला हे भजन चालू होईल ना, त्यावेळेस तुम्ही काय करायचं? टाळे वाजवायचे, भजन करायचं नाही. भजनही करायचं आणि टाळी वाजवायची. तुम्हाला एक गंमत सांगतो. एक थोड्या दिवसापूर्वी एक माझ्या मित्रानं मला हा प्रश्न विचारला. म्हणले ते विठ्ठला विठ्ठला हे मध्ये मध्ये महाराज लोक का घेतात? महाराज का घेतात? म्हणलं तुला काय वाटतंय? तर म्हणतो ते महाराजांना पुढचं आठवत नाही. अरे आम्हाला आठवत नसतं तर मरायला इतक्या लांब आलो असतो का मी? अगदी साधं गणित आहे की नाही? ही जबाबदारी कोणाची आहे? तुमची आहे, तुमची, आमची नाही. ही जबाबदारी कोणाची आहे? बसलेल्या मंडळींची. मायबाप एक वाक्यात बोलून जातो, कीर्तन कशाला म्हणतात बाबा? मी या ठिकाणी आलेला वक्ता गोड तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करावा. या टाळकरी मंडळीने गोड टाळ वाजवावा, ते गायक मंडळीने गोड गाणं करावं, मृदंगाचार्य जे आहेत त्यांनी गोड मृदंग वाजवावा, पेटी वादक आहेत त्यांनी गोड पेटी वाजवावी, बसलेल्या मंडळीने गोड टाळे वाजवावी आणि त्या परमात्म्याचं नामस्मरण करावं. या सर्वातून एक नाद ब्रह्म तयार होतो, त्याला कीर्तन असे म्हणतात. आणि तो नाद ब्रह्म जर होत नसेल तर ते कीर्तन नाही म्हणता येणार. तो नाद ब्रह्म तयार झाला पाहिजे.
खरं सांगू का, अरे याच्यासारखा आनंद जगात कोणता नाही, जगात कोणता आनंद नाही. पण ऐका, अगदी बारकाईनं कीर्तन ऐका. फार अगदी मी जास्त अभ्यास बी तुम्हाला बोलणार नाही आणि अगदीच खालीही बोलणार नाही, पण मीडियम मध्ये तुम्हाला समजेल एवढा प्रयत्न मी नक्की करेन. विठाला विठाला विठाला. विठाला विठाला. बोला 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 सर्व काय. हरी वरदा हरी या जगतामध्ये तीन वर्ग लक्षात घ्या. पहिला का स्वइच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध. पहिला कोणता आहे? स्वइच्छा प्रारब्ध. स्वइच्छा प्रारब्धामध्ये संत महात्मे येतात. परेच्छा प्रारब्धामध्ये तुम्ही आम्ही येतो, म्हणजे आपलं येणं जाणं हे प्रारब्धाच्या अधीन आहे. आणि अनिच्छा प्रारब्धामध्ये तो परमात्मा येतो, ज्याला या ठिकाणी यावंही लागतं आणि आणावंही लागतं. दोन्ही कारण सांगून मी पुढे जाईन. पहिलं कारण आहे परित्राणाय साधूनाम विनाशाय चतुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, ज्या ठिकाणी परमात्मा आहे ना, नामस्मरण आहे, तिथं तो परमात्मा आल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला असं वाटतंय ना तो परमात्मा यावा, तो भजन करा. काय करा बोला, काय करायचं? भजन. भोजन आहे ना नंतर. हा, मग पहिलं भजन करायचं. अरे भजन जिथं आहे तिथं परमात्मा आहे. एक सांगू का, अरे या भजनाचा आनंदाचा वेळ आम्हाला लागतं, यात नवल नाही रे. त्या भजनाचा वेळ त्या देवालाही लागतं. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला देव, संत सदनी राहिला देव, संत सदनी राहिला. असं काय म्हणलंय का? ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून महाबळेश्वरला राहिला. म्हणलंय का असं? राहिला. पाचवडला राहिला. चला, पट्टण कोडोलीला राहिला. राहिला का नाही? नाही. अरे राहिला. हा कोण आहे मग? नाही कसं काय? राहिला. का राहिला? अरे आपली भक्ती त्यानं पाहिली, आपलं नामस्मरण त्यानं पाहिलं. ऐका रे, देवाला आणावंही लागतं आणि देव स्वतः येतोय. या जगावर ज्यावेळेस संकट येतं ना मायबाप, त्यावेळेस देव येतो. आणि ज्यावेळेस नामस्मरण चालू आहे ना, त्यावेळेस देव येतो. खरं सांगू का, इथं बसलेत ना, अरे ज्ञानोबराय तुकोबरायच्या अवतारानं कोण आला असेल? कोणी सांगितलं? पांडुरंगाचा अवतार घेऊन कोण आला असेल? कोणी सांगितलंय? चला, आपली नजर त्याला ओळखू शकत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. आपलं दुर्दैव आहे की आपण त्याला पाहू शकत नाही. का? तर तो देव इंद्रियातीत आहे. त्याचा अर्थ असा आहे, डोळ्याने ज्याला पाहता येत नाही, हाताने ज्याला धरता येत नाही, त्याचा वास घेता येत नाही, निर्गुण निराकार परमात्मा. आणि सगुण साकार झाला की मग इथं आला. आता तुम्ही जन्मोत्सव साजरा करणार आहे ना, मग तो येणं म्हणजे सगुण साकार. आणि ज्यावेळी तो सगुण साकार नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, त्याला पाहता येत नाही. पण एक मात्र गोष्ट बोलून जाईन. अरे मला चला एक उदाहरण देतो. गुलाबाचं फुल नाकाजवळ धरल्यानंतर सुगंध येतो का महिला मंडळ? अरे वास येतो का? वास गुलाबाच्या फुलाचा वास येतो का? येतो ना. दिसतो का तुम्हाला? दिसतो का? मग आता नाही का तो? अरे दिसत नसला तरी आहे, बरोबर. त्या फॅनची हवा लागते की नाही? सर्वांना लागते की नाही? दिसते का हवा? मग नाही का? आहे. थंडीचा महिना चालू झाला, लोक म्हणतात थंडी वाजते. तुमच्याकडे काय म्हणतात? वाजते, लागते, झोमते. हा, म्हणजे भागाभागातली प्रथा आहे. महाबळेश्वरला गेला की झोमते म्हणतात अंगाला. झोमते. आमच्याकडे सुद्धा वाजतेच म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात?
येस, बोलायचं मोठ्याने. काय वाजते? मग आवाज येतो का तिचा? मग नाही का? आहे. तसंच आहे. देव दिसत नाही, परंतु स्वतःला त्याची आत्मप्रचिती आल्याशिवाय राहत नाही. आणि ती ज्या वेळेस येते ना, त्यावेळेस तो व्यक्ती या जगात राहत नाही रे मायबाप. ए देव पहावयासी गेलो, तेथे देवची होऊन ठेलो. सायुज्यता, समीपता, स्वरूपता आणि सलोकता या मुक्ती आहेत. त्याच्यातली सायुज्यता नावाची मुक्ती म्हणजे काय? तो देवच, माझ्या चवर जोर द्या, देवच देवासारखा नाही, देवच होतो. कधी? त्याच्यावर संत कृपा झाली पाहिजे. विठाला विठाला, हा हा हा, विठाला विठाला, कुंडली वरदा हरी विठाला. चला, देवाला आणावं लागतंय, आपण आपल्याला यावंच लागतंय. तुम्ही म्हणला ना, आता इथं दाखवायला जर विचार केला, मामा तुमचं वय काय हो? 56. ह्याच गावचे आहे का तुम्ही? नक्की. तुमचं किती आहे? 60. यांचं 60, तुमचं 56. तुमचं वय 56 आहे ना? पट्टण कोडोलीतलीच आहे का? मग आता आणखी किती वर्ष तुम्ही इथं राहणार आहे? सांगता येईल का हे? जबाबदार तुम्ही इथले आहे का? हे जरा यंग दिसत आहेत, नाही का? पण हे सांगता येईल का? मी अतुल महाराज देशमुख, मी सांगू शकतो माझं वय, पण मी किती दिवस राहणार आहे हे सांगता येणार? मला प्रमाण सांगून वेळ घ्यायचा नाही तुमचा. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोड माया असा. काही न चले मग गळा पडेल फासा, थोडे हुशार थोरा हे वळ सांगा. काय आहे का भरोसा? हे आपला भरोसा आहे का? काय तुमच्यातलं एखादं सकाळी दिसणार पण नाही. काय सांगता येते महाराज? हे आपलं काय प्रारब्धाच्या आधीने. मला ओझरचं उदाहरण सांगून पुढे जातो. जड भरित राजा हरणी गरबा गेला, घाला तो घातला वासनेने. आपलं प्रेम खऱ्या अर्थानं आपल्या पुनर्जन्माला कारण ठरतं. एक दृष्टांत तुम्ही ऐकला असेल, मी ओझरता सांगून पुढे जातो. ऐका. हे बाळा बोलू नका रे, हे बोलायचं नाही आता. हा, तुम्ही हात आला तर बरं होईल. इथनं बघू नका, पिक्चर बघितल्यावाने करू नका. इकडं हात या बाळानो. हा, विठाला विठाला विठाला. अरे त्या राजाने फक्त आपल्या दाढीचा एक केस पांढरा पाहिला. त्याला कळलं आपण आता वृद्ध काळात चाललेलो आहोत. त्यानं काय केलं? आपलं राज्य पूर्ण आपल्या मुलांच्या स्वाधीन केलं. राज्य स्वाधीन करून वनामध्ये गेला. वानप्रस्थ आश्रम त्यांनी स्वीकारला. वनात जाऊन नामचिंतन करू लागला. परंतु हे पानवट्यावर जात असताना एक हरणी पाणी प्यायला आली होती. ती हरणी गर्भ होती आणि पाणी पित असताना एक वाघाची डरकाळी तिच्या कानावर पडली. त्या हरणीनं ताडक्याने उडी मारली आणि उडी मारल्याबरोबर तिचा गर्भ तिथंच पडला. आता त्या पडलेल्या गर्भाला पाहिलं. राजा दया हा गुण त्याच्यातला बाहेर आला. त्यानं त्या पाडसाला उचललं आणि आपल्या घरी नेलं आणि त्याला एवढं सांभाळलं. त्याला दूध पाजणे, त्याला पाणी देणे, त्याला चारा देणे आणि असं करत करत त्या हरणाचं पाडस मोठं झालं. आणि ते मोठं झाल्यानंतर त्या हरणानं त्याच्यासारखी हरणं पाहिली. अलग लक्षात? आणि ते हरिण त्या हरणांबरोबर निघून गेलं. पण राजानं त्याच्यावर केलेलं प्रेम, हे मायबाप, मी विनंती करेन तुम्हाला, प्रेम ही जगातली सर्वात नाजूक वस्तू आहे. प्रेम ही जगातली सर्वात नाजूक वस्तू आहे. ती त्याच्यावरच करा ज्याचं तुमच्यावर प्रेम आहे. जर नसेल ना, अजिबात त्या नादाला लागू नका. त्याचंही तुमच्यावर पाहिजे. अरे सर्वसामान्यांवर प्रेम कराच करा, पण ते सामान्य करा. विशेष प्रेम करायचं असेल तर इथं करा. बस, जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. सामान्य प्रेम नाही आपल्याला कामाचं. त्या राजाने एवढं प्रेम केलं, त्याचा शेवटचा काळ आला, त्याला देव नाही सुचला, त्याला ते हरिण डोळे फुडालं, ना विलास झाला. मेल्यानंतर पुन्हा हरणाच्या गर्भाला जन्माला यावं लागलं. संपला माझा दृष्टांत. आपलंही तसंच आहे.
आपलं काय प्रारब्धाच्या आधीने. तर सांगू का तुम्हाला, संत महात्मे एक असे स्वतः येतात आणि स्वतः जातात. ज्ञानोबराईने आपलं कार्य संपल्यानंतर निवृत्तीनाथांना सांगितलं आता माझी जाण्याची वेळ आली. स्वतः गेले. नाथ बाबांनी स्वतः जल समाधी घेतली. हे ऐका, बारकाईनं कीर्तन ऐका. नाथ बाबा ज्यावेळी स्मरण पावले त्यावेळी त्यांना, तुमच्याकडे काय तिरडीच म्हणतात का तिला, हा, त्या तिरडीवर त्यांना ठेवलं आणि घेऊन गेले. जात असताना एक आमची आई स्वतःच्या मुलीला सासरी घालवायला निघाली होती. तिनं त्या प्रेत यात्रेला पाहिलं आणि जाग्यावर थांबली आणि मनामध्ये एवढंच बोलली, मी एवढ्या प्रेमानं हिला घालवते हे खरंय, पण याही बाबाला आजच बरं मारायचं होतं. अपशकुन वाटला. ती जागेवर थांबली, पण तिचे ते नाथ बाबांची प्रेत यात्रा निघालेली आहे. ती बाई त्या आपल्या मुलीला घालवते. नाथ बाबांनी बघितलं ते आणि तिच्या मनात एवढंच आलं, या बाबाला आजच कसं मारायचं होतं. एवढं कळल्याबरोबर नाथ बाबा तिरडीवर उठून बसल्या. संत महात्मे ऐका, तिरडीवर उठून बसले आणि खांदेकऱ्यांना हात करून सांगतात मला खाली ठेवा. खरं सांगा, आपल्या पट्टण कोडोलीत असं घडलं तर, आपल्या इथं जर असं घडलं, बाबा प्रेत यात्रा निघाले आणि जर प्रेतच उठून बसलं आणि खांदेकऱ्यांना म्हणलं मला खाली ठेवा, तर मला असं वाटतं ते प्रेत उठून बसेल, पण त्या खांदेकऱ्यांच्या समाध्या बांधायला लागतील. खांदेकरी जाग्यावर थांबतील का? हे एकदाच नाही, पुन्हा एकदा नाथ महाराज मरण पावले. काही खांदेकरी मंडळी त्यांना घेऊन निघाले आणि त्यांना अहंकार झाला. ते म्हणतात आयुष्यभर या बाबानं परमार्थ केला, त्या जगाला सुधरवण्यासाठी प्रयत्न केला, परंतु जाताना आमच्याच खांद्यावर गेला. नाथ बाबा पुन्हा उठून बसले. खांदेकरांना म्हणले खाली ठेवा. अरे, मला नेत असताना तुम्हाला जर अहंकार होत असेल तर तुमच्या खांद्यांची गरज मला नाही. काय संतांबद्दल बोलावं. स्वतः येतात, स्वतः जातात. हे ऐका, या संतांची अनेक लक्षणं सांगितलेली आहेत, पण जी साधारण लक्षणं नाही. आता ऐका, संत भजन करतात. भजन काय संतच करतात का? नाही, सगळेच करतात. संत भगवे कपडे घालतात. मग भगवे कपडे घालतात त्यांना संत म्हणावं लागेल का? संत पांढरे कपडे घालतात. पांढरे कपडे घालतात ते संत असतात का? नाही. आपण भरपूर माळा घालतात, मग माळा जास्त घालतात म्हणून त्यांना संत म्हणावं का? मला कळतंय ना माझं बोलणं? हा, ऐका. अरे, संतांची लक्षण आहेत. संत ओळखायचे कसे, त्याचं गोड लक्षण महाराज सांगतात. काय लक्षण आहे? अभंगाचं प्रथम बोला बोला. विश्वदेवा सचवे, विश्वदेवा सचवे, देवताया सबरियाते, देवताया सबरियाते, देवताया सबरियाते, देवताया सबरियाते.
महाराज सांगतात या जगात संत कोणाला म्हणावं हे ऐका. वेशभूषेनं कोणी संत नाही होत, नाही होत. खरं सांगू का? अरे संत महात्मे आपले शेजारी असले ना तरी कधी कधी कळत नाही. देव आपले शेजारी असला तरी कळत नाही. संतांचं काय काम आहे हो? संतांचं काम हे की ते देवाची भेट घालून देतात. एक दृष्टांत सांगतो. भजन करा विठाला विठाला. ऐका इकडे लक्ष दे. कोणी एक साधक आहे, तो झाडाखाली बसलेला आहे. अगदी समजेल अशा भाषेत सांगतो. झाडाखाली बसलेला आहे आणि पांडुरंगाचं ध्यान करतोय. 6 महिने होऊन गेले. त्याचा प्रारब्ध एवढा अनुकूल आहे की त्याला नारद महर्षींची गाठ पडली. नारद महर्षी भेटल्याबरोबर तो साधक त्यांना म्हणतो, आता तुम्ही कुठं निघालाय? नारद म्हणतात, मी वैकुंठात निघालोय. म्हणले देवाजवळ? म्हणजे हो. एक काम करा ना, गेले 6 महिने झाले मी या पट्टण कुडोलीत बसलेलोय. म्हणले 6 महिन्यापासून तुमचं नामस्मरण देवाचं करतोय. फक्त देवाला एवढंच विचारा, मला कधी भेटायला येणार आहे तुम्ही? आता ते नारदांना हसू आलं. ते म्हणले, अरे नामदेवराय सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. एका जन्मात देव गावलाय तो कमी झालाय पक्वास. एका जन्मात देव गावला का कधी? नाही महाराज. अरे नामदेवराय म्हणतात, आम्ही अनेक जन्म घेतले त्याला भेटण्यासाठी. आणि ह्यो आपल्या पट्टण कोडीतला बाबा म्हणतो 6 महिने झाले. काय म्हणतो? 6 महिने झालेत, मला देव भेटला पाहिजे, मला 6 महिन्यात देव भेटला पाहिजे. असू दे. नारद म्हणतात देवाजवळ गेल्यानंतर, देवा म्हणजे काय? एक पट्टण कोडोलीतला माणूस आहे, 6 महिने झाले तुमचं नाव घेतोय, त्याचं म्हणणं आहे तुम्ही कधी भेटणार त्याला? देव हसायला लागले. म्हणजे अरे जन्मच्या जन्म गेले, मी त्यांना कधी भेटलो नाही, त्यांच्या कधी मी स्वप्नात आलो नाही, नाही का? आता तुमच्याकडे ते प्रथा नसेल खरं, पण आमच्या भागात ते अंगात येण्याचं लय बघा. आहे का तुमच्याकडे? अरे आहे का नाही? आहे का? म्हणजे जवळजवळ सारखंच आहे म्हणा की. मला कधी कधी साहेब आश्चर्य वाटतं, अरे रात्रंदिवस भजन करणारे आमच्या स्वप्नात कधी आला नाही, तुमच्या डायरेक्ट अंगात आलाच कसा काय तू? असो, विनोदाचा भाग सोडा. म्हणले 6 महिने झाले तो बसलाय, नामस्मरण करतोय, तुम्ही कधी त्याला भेटणार आहे? देव काय बोलतात ऐका. बाळा थांब. देव काय बोलतात? देव सांगतात, त्याला एकच निरोप द्या, तू ज्या झाडाखाली बसलेला आहेस ना, त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे जन्म जेव्हा तुझे जातील, जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, त्याच्यानंतर मी तुला भेट देईन. हे ऐकलं आणि ऐकल्यानंतर नारद खालती आले. तो झाडाखाली बसलेला पाहिला, पण नारदांना असा विचार आला मनात की त्याला हा निरोप द्यायच्या अगोदर तो नक्की झाडाखाली कुठल्या बसलाय ते तरी बघावं, म्हणजे त्याच्या पानाचा अंदाज घेता येईल. म्हणून निरोप सांगायच्या अगोदर त्या झाडाकडे पाहिलं तर ते झाड चिंचेचं होतं. चिंचेच्या झाडाला किती पाला असतो महिला मंडळ मोजलाय ना तुम्ही? नाही. इल्ला मोजलाय का नाही? नाही. चिंचेच्या झाडाला असंख्य पानं असतात, असे उंदराच्या कानासारखे, नाही का? छोटे 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 असंख्य. ते चिंचेचं झाड बघितलं, नारदांना असं वाटलं निरोप न सांगितलेला बरा. म्हणले जर सांगितला तर हा बाबा म्हणत तुझा देव आणि तू, मला काही गरज नाही. ते आमच्या भागात ना अशी लहान पोरं टाळ वाजवायला लागली ना की म्हातारी माणसं त्यांच्या ख्याव करतात, ओरडतात, हे नीट टाळ वाजव, टाळ वाजवायचं कळत नाही का तुला? ते पोरग काढला येतं आणि शो घ्या टाळ, तुम्हीच वाजवत बसा.
आलं का लक्षात? तसं म्हणले यांना असं करू नये म्हणून याला सांगायला काय अर्थ नाही. नारद पाठीमागे फिरले, त्यांच्या पायाचा आवाज आला. आवाज आल्यावर तो साधक जागा झाला, नारदांच्या पुढे आला, दर्शन घेतलं. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि मग दर्शन घेतले. म्हणजे नारदांना विचारलं, नारद महर्षी सांगा तुम्ही माझा निरोप देवाला दिला का हो? सांगितलं का त्यांना? म्हणले सांगितलं. मग कधी येणार आहे तो देव मला भेटाय? आता नारदांना असं वाटलं जर हा निरोप दिला तर हा भजन करायचा बंद होईल. नारद काय म्हणले, देव फक्त एवढंच बोलले की लवकरात लवकर तुला भेटायला येणार आहेत, एवढंच बोलले. आणि ते नारद गेले निघून. पुढं 100 पावलं गेले. थोड्या वेळानं हा भक्त काय करतोय हे बघण्यासाठी नारदांनी पाठीमागं वळून पाहिलं तर बघतो तर काय, तो ब्रह्मांड नायक देव तिथं उभा आहे. अरे, आणि जो भक्त भजन करतोय ना आपल्या आनंद अश्रूने त्यांचे पाय धुतोय. हे कुणी पाहिलं? नारदाने. नारदांना आनंद वाटला की एका भक्ताला देव भेटला, पण राग बी आला. नारद तसेच तन तन करत आले. म्हणजे देवा, आतापर्यंत असं वाटलं होतं माणसंच खोटं बोलतात, तुम्ही बोलता का नाही खोटं? नक्की? झाला, मला खूप तुमच्याशी बोलावंसं वाटतं पण वेळ सरते. एक दृष्टांत सांगतो. चला, विठाल आता तुमचा माझा भाग फार लांबचा आहे त्यामुळे बोलायला मला काय हरकत नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला एक. बाबा, माझा एक मित्र आहे अनिल, अनिल म्हणून आहे. तो आणि मी साताऱ्याच्या पोई नाका एरिया आहे तिथं थांबलो होतो. आणि एक पुढारी आमच्या भागातला पुढारी तिथं सायली हॉटेलच्या बाहेर होता. त्याला आम्ही पाहिलं. आमच्या अनिलने फोन लावला, साहेब कुठे आहे तुम्ही? आता आमचे आमदार साहेब म्हणजे छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले. त्याला फोन लावला, त्याला म्हणलं कुठे आहे तुम्ही? तो म्हणला फोन कट करा, मी साहेबांबरोबर मंत्रालयात. बरं, आम्ही त्याला सक्षम बघतोय समोर. थोड्या वेळानंतर माझा मित्र मला म्हणला, महाराज तुम्ही एकदा फोन करा. मी केला. मी म्हटलं साहेब कुठे आहे? ते म्हणले मी महाराज साहेबांबरोबर मंत्रालयात आहे. आता फोन हे यंत्र असं आहे, माणसं खूप खोटं बोलतात, खूप खूप खोटं बोलतात. मला एक सांगा, मोबाईल यंत्रणा आल्यापासून माणूस माणसाच्या जवळ आला की लांब गेला हो? हा, लांब गेला. वा, छान. म्हणजे तुम्हाला हे मान्य आहे. मग त्यानं तो आमचा फोन कट केला, सायली हॉटेलमध्ये चहा प्यायला गेला. आमचा अनिल म्हणला आपण पण आता मंत्रालयात जायचं. मग आम्ही दोघंही त्याच्या पुढे गेलो. त्यानं चहा ओतून घेतला बशीमध्ये, तोंडाला लावणार तेवढ्यात आम्ही पुढ्यात आलो. आता खरं सांगा, त्याला चहा गोड लागला असेल का? ते म्हटला महाराज तुम्ही? म्हटलं आम्ही बी मंत्रालयात आलो. ढाला विठाला. मंडळी वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, असं नारद म्हणतात, देवा माणसं खोटं बोलतात यात नवल नाही, तुम्ही खोटं बोलतोस? देव म्हणले अहो मी खोटं बोललोच नाही. मग मला एक सांगितलं की यांना मी या चिंचेच्या झाडाला जेवढे पान आहेत तेवढे जन्म झाल्यावर भेटणार आहे असं मला सांगितलं. आणि लगेच त्याला येऊन दर्शन दिलं. नशीब माझं की तुमचा निरोप मी सांगितला नाही. मी तुमचा निरोप सांगितला असता तुम्ही जर आला असता तर हे कलियुगातले भक्त आहेत, ते म्हणला असता देवा तुम्ही जरा बाजूला व्हा, मी या नाऱ्याकडे एकदा बघतो. आणि मला बेदम यांनी मारला असतं म्हणले. म्हणले अरे तसं नाही, मी का आलो? त्याचं कारण तुमचं दर्शन त्याला डबल झालं. आला का लक्षात? संत दर्शनी हा लाभ. संतांचं दर्शन झाल्याशिवाय परमात्मा भेटत नाही. पण त्यासाठी संत कोणाला म्हणावं? महाराज सांगतात ऐसा ज्याचा अनुभव. हे बारकाई नाही का? जीवनामध्ये पुस्तकी ज्ञान महत्वाचं आहे का अनुभवी ज्ञान? बोला. अनुभवी ज्ञान. पुस्तकामध्ये असं लिहिलंय, अगदी ग्रामीण उदाहरण, विंचू चावल्यानंतर त्रास होतो हे आपण वाचलं. झाला का काय त्रास? नाही. पण हा, परंतु जर आपल्याला प्रत्यक्षात त्याचा जर संबंध आला तर त्रास होणार आहे की नाही? पर तो त्रास पुस्तकात सांगण्यासारखा आहे का?
त्यावेळी तर आपला जमिनीला पाय टेकणार नाही. हे तर खरंय. अनुभवी ज्ञान फार श्रेष्ठ आहे, खूप श्रेष्ठ आहे. आणि परमार्थात किती ग्रंथ वाचले याला महत्व नाही, त्याचा अनुभव प्रत्यक्षात आपल्याला किती आला हे महत्वाचं आहे. विठाला तसा आपल्याला प्रत्यक्षात काय अनुभव आहे या जगाचा महाराज सांगतात. ऐका, ज्यांना हे जग देव म्हणून दिसतंय ते संत आहेत. एका वाक्यात बोलतोय मी, हे जग कसं दिसतंय देव म्हणून. चला जाऊ दे, आपण आता पहिली पासून सुरुवात करू. इयत्ता पहिली. चला, हा माझ्या पुढ्यात आहे, हे वाचतंय स्टँड. खरं आहे का खोटं आहे? बोला बोला, वेळ घेऊ नका माझा. खरं आहे का खोटं आहे? हा, कोण म्हणलं खोटे? आणि तुमच्या डोक्यात घातलं हे खरं आहे, खरं आहे की नाही? बर, हा मृदंग वाजतोय, तो खरा आहे की खोटा आहे? बोला. येस, खोटे बोलायचं. हा, पेटी वाजते ती खरी आहे का खोटी आहे? हा, आणि हे चोपदार खरे आहेत का खोटे आहेत? आता तुमचे काय टाप आहे खोटं म्हणायचे? हा, ऐका, आता एक शास्त्राची व्याख्या सांगतो तुम्हाला. ज्याचा तिन्ही कालामध्ये बाद होत नाही त्याला खरं म्हणतात, त्याला सत्य म्हणतात. त्याचं प्रमाण देऊन बोलतो. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. कागा धाविला जगदावास, कागा धाविला जगदाभास. सत्य तू, सत्य तू, सत्य तू. याचा अर्थ काय? तिन्ही कालामध्ये जो नष्ट होत नाही. हे ऐका, आता प्रलय काळामध्ये सगळं नष्ट होईल, देव नष्ट होईल का? बोला, होईल का? नाही. अगदी तसा देव तिन्ही कालात नष्ट होत नाही, त्याला देव म्हणतात. आता हे तुम्ही खरं म्हणलाय, हे कधी नष्ट नाही होणार, तर होणार का नाही? मग आता हे खरं आहे का खोटं? परत एकदा सांगतो, जे कधीच नष्ट होत नाही ना त्याला देव म्हणतात. जो कधीच संपणार नाही ना त्याला देव म्हणतात. तो खरा आहे. आणि जे संपणार आहे ना ते खोट आहे. मग आता हे खरं आहे का खोटं? अरे बदललं का उत्तर तुमचं? आता हुशार माणसं आहे तुम्ही. हे आता कसं आहे? खोट आहे. बोला कसं आहे? हा, तो पक्वास कसा आहे? हा, आता तुम्ही रटाच लावला. तो पक्वास कसा आहे? खोटा आहे. पेटी कशी आहे? खोटी. बरपा हे मी नाही म्हणत, तेच म्हणतायत. विठाला विठाला. चला, याचा थोडासा उलगडा करून तुम्हाला देतो. आता परमार्थिक क्षेत्राचा विचार केला, परमार्थिक सत्तेचा विचार केला तर देवच खरा आहे. आणि प्रापंचिक सत्तेचा विचार केला तर आपण सगळे खरे आहोत. बस. पण आपल्याला इथं प्रापंचिक सत्तेला मांडायचं नाही, आपल्याला परमार्थिक सत्तेला प्राधान्य द्यायचंय. म्हणून त्या अनुषंगानं हे सगळं खोटं आहे. पण हे खोटं आहे आपल्याला वाटतं का? हे आपल्याला हे खोटं वाटतं का? नाही वाटत. आपल्याला दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टी खऱ्या वाटतात. का? त्याचं कारण एक आहे. बहुतेक तरी बोलू का तुम्हाला, 3 वर्ग आहेत. एक म्हणजे साधक संत, एक सिद्ध संत आणि असंत संत. 3. पहिला कुठला आहे? साधक. बोला कुठला आहे? ये. दुसरा सिद्ध. बोला कुठला आहे? सिद्ध. तिसरा असंत. बोला कुठला आहे? हा, आता थोडक्यात विचार करू आपण. पहिला सिद्ध संत म्हणजे काय? तर त्याला हा अनुभव आलेला आहे. म्हणजे त्याची तपश्चर्या फलद्रूप झालेली आहे. आता त्याला अनुभव आलाय या जगात जेवढं काय आहे ना हे सगळं देवाचं रूप आहे. महिला मंडळ तुमच्यासाठी बोलतो, आपला खरा देव कोण येऊ? आपला खरा देव कोण? आपला म्हणजे तुमचा, माझा नाही. खरा देव कोण? हा, बोला बोला, कोण? अरे आपला मालक. हा, नवरा. हा चला, नवरा तर नवरा, मालक राहू द्या. आपला नवरा हा आपला देव आहे की नाही? ते बघा,
हे आमचं मंगळसूत्र आहे. कोणाचं? आमचं वारकऱ्यांचं. आम्ही त्या देवाशी लग्न केलंय बाबा, आणि आम्ही पतिव्रता आहे. आम्ही त्याच्याशिवाय दुसऱ्याचा विचार नाही करत. बस तोच तोच हे आमचं डोरलं, काय म्हणतात, मंगळसूत्र. बरोबर ना? तुमच्याही गळ्यात मंगळसूत्र आहे की नाही? तुमच्या मालकाने घातलेलं. आता तुम्ही त्यांच्याशीच एकरूप आहात. बरोबर ना? हे गंमत सांगू का तुम्हाला? आपण लोकांनी यांना मंगळसूत्र घातलं बाबा, आपण लोकांनी यांना मंगळसूत्र घातलं. परिणाम हा झाला, मंगळ लागला आपल्या मागून, सूत्र गेली त्यांच्या हातात. आता जर एखाद्याला म्हणलं रामभाव चला की कीर्तनाला, तर म्हणताय घरी इचरून येऊ द्या. विठाला, विठाला. आपला इकडे बघा, इकडे बघा, आपला नवरा हा आपला मालक आहे, देव आहे. कोण आहे? देव आहे. आता उद्यापासून तुम्ही सगळ्या जणांनी एक काम करायचं. काय? सकाळी उठलं ना की त्या मालकाच्या डोकं ठेवून पाया पडायचं. पडणार का नाही? पडणार का नाही? पडणार का नाही? पाठीमागा हे तुम्ही बघा बरं इकडं. पडणार का नाही? कधी पडणार? सकाळी उठल्या उठल्या मालकाच्या पहिलं पाया पडायचं. हा, आणि कामावर गेले की आल्यानंतर एकदा त्यांच्या पाया पडायचं का नाही? पण त्या मनात म्हणत असतील की कामावून आल्यावर त्यांचेच पाय त्यांना घावत नाहीत, आम्ही कधी त्यांचे पाय धरायचे. विठाला, तुकोबारायांनी पांडुरंगामध्ये पांडुरंगाला पाहिलं. पण माझ्या जिजाबाईनं, ऐका रे थांबाळा, माझ्या जिजाबाईनं तुकोबारायांमध्ये पांडुरंगाला पाहिलं. लक्षात ठेवा, जिजाबाईनं कधी पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही, पण मालकाचं दर्शन रोज घेत. हा देव भेटलं नाही मला सांगा तुम्ही? हे सरळ सरळ उदाहरण आहे. म्हणून आपल्याला हा अनुभव आहे. हे जग आहे, जगातला व्यवहार माझा आहे, मुलगा माझा आहे, बहीण माझी आहे, आई माझी आहे. अरे हा व्यवहार संत महात्म्याना नाही. ज्ञानोबाराय सांगतात, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, आणि किंबहुना चराचर आपणच झाला. बस ते सांगतात, पट्टण कुडोली माझं गाव अजिबात नाही. माझं गाव कोणतं आहे? हे जगच माझं गाव आहे. बस हा अनुभव त्या संतांना आला. ऐसा ज्याचा अनुभव. सिद्ध संत ते, ऐका, दुसरे साधक संत. साधक म्हणजे काय? ज्यांची अशी परिस्थिती आहे, त्यांना देवही खरा वाटतो आणि माणसंही खरी वाटतात. आता हा वर्ग परवडत नाही बर का, नाही परवडत. एक तर काय, एक बोलू का तुम्हाला, बांधावरचे खेळाडू नको. इलेक्शन चालू झाल्यानंतर त्यातले कट्टर कार्यकर्ते फार कमी असतात बाबा, पण मधला जो भाग आहे तो भरपूर असतो, आणि तो ज्या बाजूला झुकल तेच निवडून येते. मग त्यांना काम करू द्या. त्यांना काय नाही केलं तरी निवडून येतं का? ते मधल्या फळीतले तिकडे झुकलेले असतात. तद्वत त्याप्रमाणे जगात आत्ताच्या काळात दुर्दैव आहे, 95% लोक म्हणतात या जगात देवच नाही, 65% त्या देवाचं अस्तित्व मानतात. हे दुर्दैव आहे. म्हणजे हे कोण झाले? काय इकडं काय तिकडं. म्हणजे असंत आहेत ना, असंत म्हणजे कोण? ते म्हणजे देवालाच मानित नाही. टाळ वाजायला लागले की त्यांच्या कानाला फेफर येते. पंक्तीला छला म्हणलं तर येत नाही, कीर्तनाला छला म्हणलं तर येत नाहीत, जगात देव आहे का म्हणत नाहीत. म्हणजे काय तुम्हाला सांगू महाराज, असे लय जण आहेत. काय काय तर भजन चालू झालं आमच्या भागात, भजन चालू झालं तर ते म्हणतात ह्या महाराज लोकांना काय काम धंदा नाही म्हणतात, हे उगाच देवाच्या नावानं वरडत बसतात, नाही का? असे बरेच लोक असतात. हे असंत म्हणजे जे फक्त प्रपंचाला सत्य मानतात, देवाला मानित नाहीत. पण महाराज सांगतात, अरे संत त्याला म्हणावं ज्याला हे सगळं जग देव दिसते. ऐका, अरे अर्जुनाला सुद्धा दिव्य दृष्टी द्यावी लागली, बर्बरिकाला सुद्धा दिव्य दृष्टी द्यावी लागली, धृतराष्ट्राला सुद्धा दिव्य दृष्टी द्यावी लागली. अरे धृतराष्ट्र डोळ्याने आंधळ होता, पण डोळ्यानेच नाही पण ज्ञानानंही आंधळ होत.
खरं सांगू का, डोळ्याने आंधळा असलेला परवडतो, पण ज्ञानाने आंधळा असलेला नाही परवडत. नाही परवडत. त्यांच्या जर मनात आलं असतं ना, खरं सांगू का, अरे अधिकारी माणसं ज्या वेळेस गप्प बसतात त्यावेळेस फार मोठं संकट येतं. विठाला विठाला कुंडली वरदा हरे विठाला श्री देव तुकाराम. म्हणून महाराज सांगतात, ज्याला हा अनुभव आलेला आहे या जगात देवच नाही. अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली, अर्जुनाला सांगितलं अरे हे सगळे आहेत ना माझे अंश आहेत. ममावांश जीवलोके जीवभूत सनातन हा मनष्यष्टान इंद्रियानी प्रकृती स्थान कर्षती. ऐका, गोळाच्या ढेपेतला एखादा तुकडा बाजूला काढून ठेवला तर तो मीठ होतो का? होतो का? साखरेचा एखादा तुकडा बाजूला काढला तो तिखट होतो का? नाही. तसं त्या गुळाचा एक तुकडा बाजूला काढला तरी त्याचं स्वरूप तो विसरू शकत नाही. आता मला एक उदाहरण सांगतो तुम्हाला. पंढरपूरला जाता का तुम्ही दर्शनाला? जाता ना? किती जण जाता? हात वर करा. करा करा, लाजायचं नाही अजिबात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13.5 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 30 31 32 33 34 35 36 36 37 जरा सरळ हात वर करा. 38 39 40 41 42 43 44 45 47 हा तुम्ही तुमची पलटण मी धरतो, काय अडचण नाही, तर तुम्ही असतात. आता हे 47 जण फक्त वारीला जातात किंवा दर्शनाला जातात. एवढे राहिलेले आहेत ना बाबा, ते एका टेम्पोत भरा आणि त्यांना जाऊ द्या पाकिस्तानात. जर ते या महाराष्ट्रात राहून जर ते पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जात नसतील तर ते महाराष्ट्रातले नाहीत. हे महाराष्ट्रातले नाहीत. हे ऐका, अरे पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या मंडळींना माझा प्रश्न आहे, पायाला हात लावल्यावर समाधान वाटतं का त्याच्या तोंडाकडे बघितल्यावर समाधान वाटतं? महाराजी, पायाला स्पर्श ज्ञान झालं की माणसाला समाधान वाटतं. पण खरं सांगू का, पायाला हात लावला तरी तेवढंच पुण्य आहे आणि मुखदर्शन घेतलं तरी तेवढंच पुण्य आहे. त्याच्यात मला वेगळं म्हणायचं नाही. पण समाधान वाटतं कधी? पायाला हात लावल्यावर. का? तर पाय हे त्या पांडुरंगाचं स्वरूप आहे. काय पाय हे त्याचं काय स्वरूप आहे. आता माझी तुमची ओळख एवढी नाहीये, पण नेक्स्ट टाइम जर मी इकडं आलो तर तुमच्यातला एखादा ओळखीचा मला गावला तर तो जर मला म्हणला, महाराज तुमचे पाय तेवढे आमच्या घराला, पाय तुमच्या घराला आमच्या घराला लावा, मग का माझे पाय तोडून नेता का आता लावाय? त्याचा अर्थ काय? तर तुम्ही माझ्या घरी या, कारण ते माझं काय स्वरूप आहे. नीट ऐका, गोडी हे साखरेचं स्वरूप आहे, जी कधीही वेगळी हो. डायबिटीसचे पेशंट भरपूर आहेत, म्हणून साखरेनं ठरवलं की आपल्यामुळं अनेकांना त्रास होतोय, मग आपलं अंग घासावं. कोणी ठरवलं? कोणी? साखरेनं. तर किती घासल्यावर तिची गोडी कमी होईल? पेटी मास्तर, होईल का गोडी कमी? नाही, कारण गोडी ही त्याचं स्वरूप आहे. तद्वत त्याप्रमाणे ऐका, या जगाचं स्वरूप काय असेल तो परमात्मा आहे. तो परमात्मा आहे. अरे अर्जुनानं ज्यावेळी दिव्य दृष्टीनं पाहिलं, मारणारे ही देव दिसले, मेलेले ही देव दिसले, कणा कणामध्ये देव दिसू लागला. अरे अर्जुनाने प्रश्न विचारला, देवा प्रत्येक ठिकाणी तू जर असेल तर मी कोण आहे? खरं सांगू का, ह्या मीनं सगळ्यांचा घोळ केलाय. मी बाजूला काढा रे, खरंच काढा. हे आजच्या कीर्तनातून एवढंच घ्या, मी म्हणू नका कधी. आपण म्हणा, सगळे म्हणा, मी नको. जिथं मी आला तिथं सगळं संपलं. सगळं संपलं. कारण या षड विकारांमध्ये अहंकार नावाचा विकार सर्वात मोठा आहे, त्याला मी म्हणतात. अरे अहंकार ज्याला झाला, याच्यापेक्षा पुढे बोलू का, ज्याला ब्रह्मज्ञान झालंय ना, त्या ब्रह्मज्ञानाला, ब्रह्मज्ञानी पुरुषाला मला ब्रह्मज्ञान झालंय एवढाही अहंकार झाला, त्याचं ब्रह्मज्ञान नाहीच होत. आणि हा अहंकार होऊ नये असं जर त्याला वाटत असेल
तर त्यांनी नामस्मरणात नेहमी तल्लीन राहावं. विठ्ठल विठ्ठल. कुंडली वरदारी विठ्ठल. देव तुकाराम. अर्जुनाला प्रत्येक ठिकाणी देव दिसू लागला. तद्वत त्याप्रमाणे महाराज सांगतात, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज मी या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठलची. हे ऐका रे, खरं सांगू का, प्रत्येकात देव दिसला पाहिजे. जाऊ द्या, आपल्याला माणसातला माणूस दिसना, त्या माणसात देव कधी दिसावा? माणसातला माणूस दिसना, तिथे देव कधी दिसावा? पण महाराज सांगतात, आपण सगळे देवाचे अंश आहोत. सगळे. हा, एखाद्याचं महादेव नाव असेल तर विषय संपला. तो तर देवादी देव झाला. पण सगळे देवाचे अंश आहेत. प्रत्येक ठिकाणी देव आहे. अरे त्यांच्या हृदयात तोच आहे जो माझ्या हृदयात आहे. ज्ञानोबा यांनी हे सिद्ध केलं आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. अरे ऋग्वेदाच्या रुचात तो वधवू लागला. आता हे वाक्य अलीकडच्या रेड्यांना पटेल का हो? ते म्हणतात असं कुठं शक्य आहे का? अरे आम्ही म्हणतो त्या काळात तूच असतास तर तुझ्या डोक्यावर ठेवायला लावला असता. नाही का? ही वस्तुस्थिती आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात, अरे तो रेडा आहे ना, त्या रेड्यामधला परमात्मा आणि मी माझ्यातला परमात्मा हा एकच आहे. सकाळी उठल्यानंतर आपण राम राम घालतो की नाही? कोण कोणाला राम राम घालतो? आपल्या हृदयातला राम समोरच्या हृदयातल्या रामाला राम राम घालतो. चला एक दृष्टांत सांगतो, भजन करा. विठाला विठाला विठाला. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे कुलकर्णी आणि एक म्हणजे पाटील, ही दोघ जण असायचे. बाबा तेव्हा सरपंच नव्हते, आमदार खासदार नव्हते. त्या काळात कोण कोण असायचे बोला? पाटील आणि कुलकर्णी. कुलकर्ण्यांकडे काय असायचं? आख्या गावाचा हिशेब, सगळा पैसा पाणी. पाटलांकडे काय असायचं? कोणाचा तंटा वगैरे मिटवायचा असेल ते. आणि हे दोघ जण गाव सांभाळायचे. बरोबर? पूर्वीच्या काळात ते दोघही एका पारावर बसले होते. शेजार गावचा एक माणूस आला, त्या दोघांकडे पाहिलं आणि त्यांना राम राम घातला. राम राम. आणि त्या दोघांनी बी याला राम राम घातला. तो माणूस निघून गेला. पाटील कुलकर्ण्यांना म्हणतात, बघा कुलकर्णी, किती माझी ओळख आहे. शेजारच्या गावचा असला तरी मला राम राम तो घालून गेला. आता कुलकर्णी म्हणले, पाटील तुम्हाला नाही माहित, तो मला राम राम त्यानं घातलाय, तुम्हाला नाही. आता कुलकर्णी म्हणतोय मला घातलाय, पाटील म्हणतोय मला घातलाय. लागले का दोघांचे भांडणं? शेवटी कुलकर्णी म्हणले, ज्यानं राम राम घातलाय त्यालाच बोलवून आणा, त्यालाच विचारा कोणाला घातलाय. त्याला बोलवलं. कोणाला राम राम घातला रे या दोघांमधल्या? आता त्यानं ओळखलं, याचं नाव सांगावं तर हे मारील, त्याचं नाव सांगावं तर ते मारील. पण ते हुशार होतं बरं का. तो काय म्हणला नीट ऐका. तो म्हणला, ज्याची बायको पतिव्रता आहे तिच्या नवऱ्याला राम राम घातला. आलं का उत्तर? टाळ्या वाजवू नका. ज्याची बायको पतिव्रता आहे त्याला राम राम घातला, म्हणजे त्या बायकोच्या नवऱ्याला राम राम घातला. आता हे आणि ते गेलं की निघून, पण ते लय लांब गेलं नाही. त्याला माहित होतं हे गाढवं परत बोलावणार आहे. लांब नाही गेलं, तिथंच राहिलं. की दोघं एकामेकावर बोलणातच शांतच बसले. आता हे आपल्या घरापर्यंत प्रकरण गेलं. सगळे शांत बसले. थोड्या वेळात पाटील म्हणले, लय जागा होता गडी, कोणाला राम राम घातला तर मग तो ज्याची बायको पतिव्रत आहे तिच्या नवऱ्याला. दोघांना पुन्हा राग आला. पुन्हा त्याला बोलवलं. म्हणले, आता जर सरळ नाही ना उत्तर दिलं तर गावाच्या बाहेर जाऊन देणार नाही. बोल, कोणाला राम राम घातला? अहो सांगितलं की तुम्हाला, ज्याची बायको पतिव्रता आहे तिच्या नवऱ्याला राम राम घातला. तो म्हणला कोणाला? त्यावेळेस तो सांगतो, मी तुम्हाला दोघांनाही राम राम घातलेला नाही. तुमच्या हृदयामधला जो राम आहे त्याची बायको ही सीता आहे, ती पतिव्रता आहे. तिच्या नवऱ्याला म्हणजे मी त्या रामाला राम राम घातलाय. तुमचा काय संबंध आहे? विठाला विठाला राम राम घातला
तो हा राम त्या रामाला घालतो, आपला संबंध नाही. अरे माणूस मेल्यानंतर काय लोक म्हणतात, म्हणतात की नाही? का म्हणतात? कारण त्याच्यातला राम आता निघून गेलेला आहे. लक्षात ठेवा. म्हणून त्याचा अहंकार बाळगायची आपण गोष्ट नाही. हे प्रत्येक ठिकाणी परमात्मा आहे आणि हा अनुभव ज्यांना आलेला आहे तेच या जगामध्ये संत आहेत. आता माझी एक शंका म्हणून बोलतो, सर्व ठिकाणी त्यांना जर देव दिसत असला तर मग सर्वसामान्य लोकांविषयी त्यांचं मत काय? बघा नीट ऐका, त्यांचं मत काय? तर महाराज सांगतात, अरे ज्यानं प्रत्येकात देव पाहिलाय ना, त्याला पाहण्यासाठी आता दुसरा कोणी राहिलेला नाही. आणि असे असणारे संत आहेत ज्यांनी या जगाला देव म्हणून पाहिलेले. आणि महाराज सांगतात तो देव त्यांच्या जवळ राहतो. अभंगाचं दुसरं चरण. हा. देवतया जवळी आजे देवतया जवळी आजे बोला बोला. देवतया जवळी आजे देवतया जवळी आजे पापणाच दरुताळे पापणाचे दरोषण देवतया जवळी आजे 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 देवतया जवळी महाराज सांगतात ज्यांना हा अनुभव आलाय की या जगात जग नाही, देव आहे. एक प्रमाण सांगतो. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्व रागे झाले वने विश्व रागे झाले वने. योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा. साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा. विश्व रागे झाले वने. चला आता आहे काय, हे कापड आहेत का धागे? अरे हे कापड आहेत का धागे? झोपला का काय? हा हे कापड आहेत का धागे? बर हे कापड आहेत का धागे? येस बरोबर कापड आहे ना. आता मी याच्यातला एक एक धागा बाजूला काढतो. आता काय हे हा काय? अरे खरं सांगू का, जगात कापड नावाची वस्तूच नाही. हे घालतोय ना, हे धागे एकत्र केल्यानंतरची घडलेली प्रक्रिया आहे. तिला कापड ही संज्ञा प्राप्त झाली. महाराज सांगतात इथं विश्वपट, विश्वरूपी पट. पट म्हणजे कापड. विश्वरूपी कापड ब्रह्मरूपी धाग्यापासून तयार झालेले आहे. आता ब्रह्मरूपी धागा बाजूला काढला तर या जगात विश्वरूपी कापडच नाही. काय मोठा सिद्धांत आहे महाराजा, कितीतरी मोठा आहे.
मुक्ताबाईने हा सिद्धांत ज्ञानोबारायनं सांगितलाय. या जगात ब्रह्मरूपी धाग्यापासून हा विश्वरूपी पट कापड तयार झालंय. अरे ज्याला ब्रह्मरूपी धागा अर्थात देव कळाला त्याला हे विश्व विश्व नाही वाटणार. हे विश्व त्याला देवच वाटणार. लक्षात ठेवा. जात आहे का? जात महिला मंडळ जात आहे का? तुमच्याकडे आहेत का जाती? आहेत का? पण आमच्याकडे गेली. जात 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 गेलं ते जात जे फिरवतो की नाही आपण, कितीही दाणे त्याच्यात टाका भरडले जातात, पण मधला जो खिळा आहे त्या खिळ्याला चिकटलेला दाना कधी भरडला जात नाही. लक्षात ठेवा. तसंच एक मृत्यूरूपी चिप आहे, दगड आहे, आणि एक जन्मरूपी दगड आहे. त्या दोघडा दगड असे ते भरडायला सुरुवात करतात. आपण दाणे आहोत. आपल्याला भरडायचं नसेल तर मध्ये असणारा जो खेळा आहे तो देव आहे, त्याला धरा. बस तुम्ही भरडले जाणार नाही. आयुष्य उज्ज्वल आहे. पण महाराज सांगतात त्यांना हा अनुभव आलाय देव त्यांच्याच जवळ आहे. देवतया जवळी असे. काय होतं त्याचा फायदा? पाप नाशे दर्शने. त्या देवाचं दर्शन घेतलं ना तर पाप आपली जेवढी पाप केलेली आहेत ती नष्ट होतात. म्हणून एकदा आपण त्या देवाचं भजन करायचंय. सर्वांनी हात वर करा. सगळे टोटल पाठीमाग बसलेले, वर बसलेले सर्व माझ्या माता भगिनी, सर्व मधले मधले पुरुष, सर्वांनी हात वर करा एक संघात आणि सर्वांनी प्रेमाने भजन करा. रखुमाई विठोबार माये हो रखुमाई विठोबार माये भगवान की जय. गोपाल कुमार गोपाल गोपाल कुमार गोपाल कुमार करा हात खाली. हात खाली करा. सांगायची गरजच नाही महाराज म्हणावा मला आहे ना. असो ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. अरे ज्याला हा अनुभव आलाय या विश्वात फक्त देवच सत्य आहे आणि तो सत्य देव म्हणजे हे विश्व आहे. बस ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. देव सुद्धा तया जवळ असे. देव कुठं राहतो? आता देवाला मंदिरात नाही बघायचं. देवाला कुठं पाहायचं? जिथं संत आहेत तिथं देवाला पाहायचं. जिथं संत आहेत तिथं देव दिसला पाहिजे. अरे ऐका महाराज सांगतात आता आपण पांडुरंगाला पाहतो पण पांडुरंग नाही, पांडुरंगाची फक्त मूर्ती दिसते पण त्याच्यातलं विशिष्ट चैतन्य कोणाला दिसत नाही. मायबाप देवतया जवळ असे पाप नाशे दर्शने. आशांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या अंतःकरणातलं पाप निघून जातं. एक मला महत्वाचा मुद्दा बोलायचा. त्या देवाचं दर्शन नक्कीच घ्या, त्याबद्दल प्रश्न नाही. पण दर्शन घेत असताना त्याच्यावर प्रथमतः आपलं मनापासून प्रेम करा. करा प्रेम. खरं सांगू का, लाज वाटली पाहिजे आम्हाला या वाक्याची. माफी मागून बोलतो सर्वांची. ठेवा छातीवर स्वतःच्या हात आणि सांगा जेवढा स्वतःच्या मुलावर आपण प्रेम करतो तेवढंच प्रेम त्या देवावर केलंय कधी आपण? केलंय कधी? स्वतःच्या मुलीवर जेवढं आपण प्रेम केलंय तेवढंच त्या देवावर केलंय कधी? जेवढं प्रेम आपण स्वतःच्या जागेवर स्वतःच्या पैशावर करतो तेवढंच प्रेम त्या देवावर केलंय कधी आपण? लाज वाटली पाहिजे आपल्या मनाला. अरे आपला कुठलाही नातेवाईक मेल्यानंतर
आम्हाला रडू येत आहे, आमच्या डोळ्यातनं पाणी येत आहे, पण त्या देवाला आयुष्यात कधी पाहिला नाही, पण टिप्पूसभर पाणी कधी आपल्या डोळ्यातनं आलं नाही महाराज. रडलो आपण कधी? रडलो का त्याच्यासाठी? रडलं पाहिजे, कधीतरी रडलं पाहिजे. अरे रडणं ही फार मोठी अवस्था आहे. अरे काय त्या गोपिका रडत होत्या हो? काय रडत होत्या गोपिका? 12 वर्ष त्या गोकुळामध्ये महाराज देव राहिला आणि कंसाला मारण्यासाठी मथुरेला यायचंय. आता अक्रूराला सांगितलं त्याला जाऊन घेऊन ये. आता त्या कंसाला कळलं, एवढे सगळे पाठवले पण जिवंत माघारी कोण आला नाही. म्हणजे कंसाने विचार केला की त्याला आपल्याच राज्यात आणा, म्हणजे इथं मारायला सोपा जाईल. आणि देवाला आणायला लागल्या, देव म्हणतात बरं झालं तिकडं जायचं होतं. अक्रूर न्यायला आले, बारकाईनं कीर्तन ऐका मायबाप. अक्रूर न्यायला आले रात्रीच्या वेळेस, जिथं देव आहे तिथं अक्रूर आल्यानंतर देवालाही कळलं आता उद्या आपल्याला इथून जायचंय, आता इथून निघायचंय. अख्ख्या गोकुळात ती वार्ता पसरली. सगळ्या गोप गोपिका नंदाच्या वाड्यामध्ये आल्या. नुसतं कळालं, रात्रभर त्या गोपिका रडत होत्या, महाराज रडत होत्या, रात्रभर रडत होत्या. एवढ्या रडल्या, एवढ्या रडल्या. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर आता देवाला घेऊन जायचंय. सगळे गोप गोपाळ असे 2 लाईन उभे आहेत. काय करावं काय कळेना. देव बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर रथाकडे निघाले. सगळे ओरडायचे, कृष्णा जाऊ नको रे, कान्हा जाऊ नको, ए लाला मला सोडून जाऊ नको रे. सगळे रडायला लागले महाराज. तरीही देव निघाला. पण खरं सांगतो तुम्हाला, अरे ज्यावेळी त्या रथाला पाय लावला त्या देवानं, त्या गोपिकांची अशी अवस्था झाली. कोणी त्या घोड्यांच्या टापाखाली झोपल्या, कोणी ज्या रस्त्यानं त्याला नेणार आहेत त्या रस्त्यावर झोपल्या. कोणी त्या घोड्यांना धरलंय त्या रस्त्यावर झोपून, कोणी त्या चाकाखाली झोपल्या. अरे या देवाला या गोकुळातून मथुरेला न्यायचं असेल तर आमच्या अंगावरून रथ घेऊन जावा, त्याच्यासाठी मरायला तयार आहे, पण त्याला इथनं घेऊन जाऊ नका. अरे याला प्रेम म्हणतात, याला प्रेम म्हणतात. रथी चढले वनमाळी, आकांता गोकुळी. रथी चढले वनमाळी, आकांत गोकुळी. ओमी पढल्या ब्रजबाळ, कोणाच्या सांभाळी. भूमी पडला कोणाच्या सांभाळी. उदयाने भिजली नयने या नंदाचे. राजा गवळणी अरे त्या गोपिका रडायला लागल्या ना, तर या धरणीवर पाऊस पडावं एवढं पाणी तुंबलं. काय त्या गोपिकांचं त्याच्यावर प्रेम होतो. आम्हाला कधी रडू नाही आलं, नाही कधी आमच्या स्वप्नात आलं, नाही कधी आमच्या बरोबर बसला. काय आपल्या प्रेमाला आग लावायची मला सांगा. काय तुमचं प्रेम कामाचं आहे त्या देवासाठी. देवता या जवळ असे बघ पापनाशे दर्शने. आणि एकदा का त्या देवाचं दर्शन झालं की आपल्याला आपल्या जीवनात काय फरक होतो महाराज सांगतात. काम क्रोधा नाही चाले. ज्यानं त्या संतांचं दर्शन घेतलंय ना, कुठल्या संतांचं, ज्यांना हा हे विश्व देव म्हणून अनुभवायला आलेला आहे ते संत. हा मुद्दा विसरू नका. त्या संतांचं ज्यांनी दर्शन घेतलंय ना, काम क्रोधा नाही चाले. म्हणजे काय, काम क्रोधादी जे विकार आहेत ना ते त्यांच्यामध्ये राहत नाहीत. कोणाच्या? ज्यांनी संतांचं दर्शन घेतलंय त्यांच्या. मुद्दा अगदी बारकाय नाही का. काम क्रोधा नाही चाले. खरं सांगू का, परमार्थासाठी सर्वात आड काय येत असेल ना
काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार हे 5 विकार खऱ्या अर्थानं परमार्थाला बाधक आहेत. म्हणून महाराज सांगतात काम क्रोधा नाही चाली आणि भूती झाली समता. ह्याचा अर्थ असा आहे की त्या सर्व ठिकाणी देव दिसत असल्यामुळे सर्वांविषयी देवत्वाची भावना त्या संतांना झाल्यामुळे त्यांना कोणीही जवळचा बी नाही आणि कोणीही लांबचा पण नाही. म्हणजे काय सगळे सारखे झाले बरं का. अपपर भाव म्हणजे हा माझा. आता एक उदाहरण सांगतो. हा विद्यार्थी गातोय ना, मी त्याचं नाव सार्थक गोळे. मी जर असं म्हणलं सार्थक गोळे मला आवडतो, याचा अर्थ काय झाला बाकीचे आवडत, बरोबर आहे ना, बाकीचे आवडत नाही. तर तो भाव मनातला निघून जातो. म्हणजे काय तर सार्थकच नाही सगळेच मला आवडतात. म्हणजे या नावडतं या जगात असा माझा कोणी नाही. अरे त्यालाच तर संत म्हणतात. जे कारण झाले गाजले त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे का रंजले गाजले रंजले गांजले नाही जो माझा म्हणतोय तोच या जगात साधू आहे. खरं सांगू का भूती झाली समता. याचा अर्थ काय सर्वांना माझं म्हणतोय. तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद, भेद, तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद. गेला वादा खंडोने, गेला वादा खंडोने, गेला वादा खंडोने, गेला वादा खंडोने. देवतया जवळियाचे, देवतया जवळियाचे, देवतया जवळियाचे, देवतया जवळिया, देवतया जवळिया देवतया जवळियाचे, महाराज सांगतात तुका म्हणे भेदा भेद आणि गेला वाद खंडूने. आता हा वाद कोणता एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबणार आहे. वाद म्हणजे काय तो वाद हा आहे. कोणता वाद आहे की आपल्याला देव आणि आपण हे वेगळे वाटतो. हा झालेला वाद. हे बघा आता एक उदाहरण सांगतो. महाराज साहेब तुमचं नाव काय हो? बाळासाहेब. तुमचं बाळासाहेब नाव ना. तुमचं मामा हा शंकर. तुमचं मनोहर. हा प्रकाश आगे बढो. हा बाळासो. हा महादेव. तुमचं मामा तुमचं अल्लापा. तुमचं तुमचं असं मी सगळ्यांना विचारलं ना तरी कोण असं म्हणणार नाही मी देव आहे. आता मी प्रत्येकाला विचारलं का नाही ते म्हणतायत का मी देव आहे. ते काय म्हणतात मी ठेवलेलं नाव आहे. अरे याला तर वाद म्हणतात. कळलं का. म्हणजे स्वतः देव असून मी बाळासाहेब आहे मी प्रकाश आहे हे मनाला वाटलं आणि कधीतरी
त्या नामस्मरणामुळे ही स्थिती होते की खरंच मी देव आहे का मी ठेवलेलं नाव आहे याचा मिळालेला वाद, म्हणजे आपल्या मनाला पडलेला प्रश्न, त्याला हा वाद, त्याचा वादाचं खंडन. महाराज सांगतात तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. हा वाद निवृत्त झाला. का झाला? आता जगत नाही, मी अतुल महाराज नाही, आम्ही सगळे देव आहोत असा आलेला अनुभव. त्या अनुभव आल्यावर हा वाद राहत नाही. म्हणून देवतया जवळ असे आणि पाप नासे दरुशने. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. सर्वांची माफी मागून पुन्हा एकदा त्रास देतो. हात वर करा. एकदाच हा. सकाळी काकड आरती असते का महाराज? यांना अशी थांबवू का? ना तुकाराम 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 सरळ सरळ हात वर करा. तुकाराम 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 आता हे दोन चार हुशार झाली बरं का. आता हात खाली करून नका. असो झाली सेवा तुम्हाला सकल माईबापांच्या चरणी समर्पित करतो. ज्यांच्यामुळे हा सेवेचा योग आला ते म्हणजे आपले वीरदेव देवस्थान, त्याचबरोबर आदरणीय मोठे भाऊसाहेब, आदरणीय राजेंद्रजी साहेब यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. गोड असे गायनाचार्य या ठिकाणी भागातील सर्व विभागातील आपल्या आळकरे मंडळी आहेत. त्याचबरोबर आदरणीय महाराज आहेत, आदरणीय महाराज आमचे बापू आहेत. त्याचबरोबर सर्व विश्वंभर बाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी मंडळी आहेत. यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचबरोबर विनेकरी असतील, चौकदार, कोडाचे लाऊडस्पीकर सिस्टीम आहेत, ज्ञात अज्ञात माझा सर्वांशी परिचय खरंच नाहीये. मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. झाली सेवा प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य भिकोबा बाबा महाराज देशमुख, विश्वंभर बाबा पायी दिंडी सोहळा सेवा मंडळ, जावळी मेळा, तालुका जावळी, जिल्हा सातारा. त्याचबरोबर प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य हरिभाऊ महाराज पाटील, मोक्ष पाठशाळा पंढरपूर. झाली सेवा आदरणीय भाऊंच्या चरणी समर्पित करतो. पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी मनस्वी धन्यवाद देऊन या ठिकाणी झालेली सेवा भगवान वीरदेवांच्या, विठ्ठल वीरदेवांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी दर्शन घेतो. धन्यवाद. विठ्ठल जय जय. हरी वरदा हरी भगवान की जय.